शाळा आणि दवाखाना या दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत, पण शाळेच्या इमारतीमध्येच दवाखाना सुरू केला तर रुग्ण आणि विद्यार्थी अशा दोघांना त्याचा धोका आहे। पण असा अजब प्रकार एका नगरपालिकेने केलाय, त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका पालक नगरपालिकेकडे तक्रार करतायत, पण प्रशासन मात्र ढिम्मच आहे। हे संपूर्ण प्रकरण कुठचं आहे पाहूयात। शाळेच्या इमारतीतच दवाखाना, विद्यार्थ्यांच्या जीविताशी गंभीर खेळ। श्रीरामपूर नगरपालिकेचा अजब कारभार। ही दृश्य बघून तुम्हाला समजलं असेलच की ही शाळा आहे, तीही नगरपालिकेची। या शाळेत चिमुकली मुलं शिकतात, खेळतात, बागडतात, पण यातली गंभीर गोष्ट ही आहे की शाळेच्या इमारतीमध्येच दवाखाना सुरू करण्यात आलाय। लोकशाही मराठीने या शाळेची पाहणी केली तेव्हा शाळा आणि दवाखान्याच्या मध्ये फक्त एकच भिंत आहे, त्यातच त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातच पोषण आहार दिला जातो। या दवाखान्यात अनेक रुग्ण येत असतात, ते शाळेचंच प्रसाधन गृह वापरतात, त्यामुळे आजारांचा संसर्ग चिमुकल्या विद्यार्थ्यांना होण्याची भीती व्यक्त केली जाते। या सगळ्या संदर्भात अहिल्यानगरच्या श्रीरामपूर नगरपालिकेकडे तक्रार केली, पण प्रशासन ढिम्मच आहे। उपक्रम चांगला आहे, त्याबद्दल मला काहीच वाद नाही, फक्त ती आमच्या शाळेत नकोय एवढाच माझा हेतू आहे। म्हणजे शासनाची योजना चांगली आहे, त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही, फक्त ती आमच्या शाळेत नकोय। आमच्या शाळेत लहान मुलं आहेत, त्यांचा म्हणजे सगळा सारासार विचार करून ही आरोग्यवर्धनी कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट झाली तर नक्कीच चांगलं होईल। आमच्या शाळेमध्ये आयुष्यमान भारत म्हणून दवाखाना आहे, त्यामुळे पालकही विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंतेमध्ये आहेत। आयुष्यमान भारत म्हणून दवाखाना आहे, तर त्याचा आम्हाला असा त्रास होतो की पेशंट जे येतात ते आमच्या मुलांजवळून येतात जातात, म्हणजे संसर्ग होण्याची आम्हाला सुद्धा खूप भीती असते आणि आम्ही मुलांची त्यामुळे खूप काळजी घेतो। आणि आमचं टॉयलेट त्या बाजूला असल्यामुळे मुलं तिथून जाणं साहजिकच आहे, तिथूनच जावं लागतं त्यांना, त्यामुळे आम्हाला थोडा त्याचा त्रासच आहे। या शाळेतल्या लोकांनी सुद्धा वेळोवेळी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती की आपण ही शाळा तो दवाखान्यातून शिफ्ट करा, पण त्यांनी नगरपालिकेचे सीओ आहेत श्री मच्छिंद्र घोलप यांनी त्यांच्या मागणीकडं 1.5 वर्षाच्या मागणीकडं डायरेक्ट दुर्लक्ष केलेलं आहे। पण ह्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ह्या दवाखान्यामुळे निर्माण होतोय। दवाखान्याची आणि शाळेची एकच वेळ आहे, त्यामुळे शाळेत आलेले पालक कोण आणि रुग्ण कोण हेच कळत नाही, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनं हा दवाखाना दुसरीकडे स्थलांतरित करावा अशी मागणी पालक करतायत। ते दवाखान्याचा टाइम एक असल्यामुळे पालक कोण आणि पेशंट कोण हे कळत नाही, आणि मुलं इथं खाली जेवायला बसतात ना की ते संसर्गजन्य रोग होऊ शकतात। काही पेशंट कसे असतात आणि आजकालच्या वातावरणानुसार आजार खूप वाढत चाललेत, तर त्याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे आम्हाला शाळेमध्ये हा दवाखाना नको आहे। आमची मागणी हा दवाखान्याची सोय दुसरीकडे करावा। आमच्या मुली पण आहेत, हे भीती वाटते कोणता पेशंट कसा आहे काय आहे, कुणाचं काही सांगता येतं आजच्या। खरं तर शाळा आणि दवाखाना या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, मात्र या दोन्ही गोष्टी एकाच इमारतीमध्ये असतील तर ते रुग्णांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठीही धोकादायक आहे। त्यामुळे मुख्याध्यापिका, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीरामपूर नगरपालिकेकडे पाठपुरावा करतायत, पण श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप त्याकडे कानाडोळा करतायत, त्यामुळे संतापही व्यक्त केला जातोय। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।